यानंतरही राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। महायुती सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील अनेक अटी आणि निकष समोर आलेत, तर यावरून आता वादही निर्माण झालाय। लाभ राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा सरकारने केला असला तरी प्रत्यक्षात सुमारे 17 लाख शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ होणार असल्याचं समोर आलंय। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जात आहे। परंतु पहा, सरकारने आता JR मध्ये घातले आहेत हे 5 नवीन नियम। हो, आता ह्या 5 नवीन नियमामुळे तुम्हाला धक्काच बसणार आहे। बघा, कर्जमाफी 2026 या 5 नवीन नियमामुळे 91 लाख शेतकरी अपात्र। मुख्यमंत्री साहेबांनी घातले हे 5 नियम, तर मग हे नियम नेमकं कोणते आहे आणि शेतकऱ्याला हे 5 नियम माहीत असणं गरजेचं आहे। तुम्हाला माहीत आहे, एकीकडे रोहितजी पवार यांचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, परंतु बघा सरकारने कर्जमाफी करावी, परंतु सरकारने आता हे थोडासा JR मध्ये बदल केलेला आहे। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी 2026च्या अर्थसंकल्पातून कर्जमाफीची घोषणा या ठिकाणी झाली होती आणि सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील घेतला होता। परंतु बघा, सरकारने जो काय नारा दिला होता, शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा कोरा कोरा, बघा असल्या कोणत्याही प्रकारचं जो काय शेतकऱ्यांना सरकारने नारा दिला होता त्याचं कसल्याही प्रकारे पूर्ण या ठिकाणी अटी शर्तीशिवाय सरकार करणार नाही, ती म्हणजे की कर्जमाफी। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात। महाराष्ट्र सरकारने स्वतःचाच शब्द पाळलेला नाही असं सध्या आपल्याला दिसून येत आहे आणि त्यावर आणखीन या ठिकाणी हे 5 नियम या ठिकाणी लावले आहे। एक नियमामध्ये तर शेतकरी बसणार, परंतु जे 4 नियम आहेत ते अत्यंत कडक नियम आहे। त्या नियमामधून 91 लाखांपेक्षाही जास्त शेतकरी आता अपात्र ठरणारा। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात। ह्या 4 जे काही नियम आहेत त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी अपात्र यादीमध्ये जाणार आहे। सरकारने सांगितल्यानुसार 2 याद्या आता जाहीर झाल्या, एक यादी पात्रतेची आहे आणि एक यादी अपात्रतेची आहे। मग शेतकरी बांधवांनो, बघा या 5 नियमामध्ये तुम्ही बसतात का? जर तुम्ही बसत नसाल तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी ही म्हणावी लागेल। मग तुम्ही देखील 91 लाख अपात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये येऊ शकतात। तर मग आता बघा, नवीन माहितीनुसार राज्यातील शेतकरी बांधवांची बँक खात्याची आणि घरांची आता पडताळणी थेट बँकांद्वारे सुरू करण्यामध्ये आली आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात। सर्व बँकांना सरकारने कडक आदेश दिले आहे। जर या 5 महत्त्वाच्या वस्तू शेतकऱ्यांच्या घरामध्ये आढळल्या तर त्यांना कर्जमाफीचा 1 पण रुपयाचा फायदा देऊ नका, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने सध्या दिला आहे। सरकारच्या तिजोरीवर येणारा ताण लक्षामध्ये घेता जास्तीत जास्त अपात्र शेतकऱ्याला बघा लक्षामध्ये ठेवा, आता जे शेतकरी पात्र आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी अपात्र यादीमध्ये टाकण्यामध्ये येत आहे। मग आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणते आहेत ते 5 नियम, ते अतिशय महत्त्वाचे नियम आहेत, ते प्रत्येक गरजू शेतकऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे। आता बघा, कर्जमाफीचा कसल्याही प्रकारे लाभ एकतर या ठिकाणी शेतकऱ्याला भेटत नव्हता। जे काय 15 ते 20 लाख शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळत होता, ते पण शेतकरी आता भरपूर असे प्रमाणामध्ये अपात्र यादीमध्ये जाऊ लागले। हे 4 कडक नियम जाणून घेणं शेतकऱ्याला आता महत्त्वाचं आहे। बघा, मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पामध्ये 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा केल्यावर सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले होते। सरकारने JR सुद्धा काढला, परंतु शेतकऱ्याचं म्हणणं आहे की हा फसवा JR आहे। बघा, आता या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे JR मध्ये थोडंसं या ठिकाणी चेंजेस सरकारने आता केल्याचं दिसून येत आहे, परंतु हे चेंजेस नेमकं काय आहे? बघा, जे काय मागे 2019 2017 बघा कोणते या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ जर शेतकऱ्याला भेटला नसेल तर शेतकऱ्याला लाभ मिळणार, असं थोडंसं चेंजेस सरकारने केलं। परंतु हे 4 नियम घातल्यामुळे बघा, सरकारने घातले तर 5 नियम, परंतु हे 4 नियम अतिशय कडक आहे। या नियमामुळे जवळपास 91 लाखांपेक्षाही जास्त शेतकरी आता अपात्र यादीमध्ये जाऊ लागले आहे। सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, परंतु सरकारने पात्र शब्द घातला आणि जाचक अटी वापरल्यामुळे अनेकांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली आहे।
निवडणुकीच्या आधी सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले बघा असताना आता सरकार आपल्या भूमिकेवरून पलटी मारल्याचं दिसत आहे. आणि या ठिकाणी बघा लक्षामध्ये घ्या, आरोप विरोधाकडून सुद्धा केला जात आहे की ह्या सरकारने त्याच्या शब्दावर नीट या ठिकाणी खरं उतरल्याचं दिसून येत नाही. मात्र मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले आहे, ज्यांच्या घरात या 5 ठराविक वस्तू आढळतील त्यांना या 2 लाख रुपयांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीचा कसल्याही प्रकारे लाभ देऊ नका असे बँकांना स्पष्टपणे आता आदेश देण्यामध्ये आले. त्यामुळे बँकांच्या माध्यमातून आता कसून चौकशी करण्यामध्ये येत आहे. बघा कालपर्यंत कर्जमाफीबद्दल ज्या काही बातम्या तुम्ही ऐकल्या होत्या त्या सर्व आता खोट्या ठरताना दिसत आहे. आता मुख्यमंत्री साहेबांच्या नव्या माहितीवरून दिसून येत आहे या 5 वस्तूंपैकी एक जरी वस्तू तुमच्या कुटुंबामध्ये आढळली तर कर्जमाफीच्या लाभापासून तुम्ही कायमचे वंचित देखील राहू शकता, ज्यामुळे सुमारे 25 लाखांपेक्षा जास्त शेतकरी यातून बाहेर देखील फेकले जाऊ शकतात. सरसकट कर्जमाफी न मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे हे 5 नवीन नियम आहे जे पूर्ण करणे प्रत्येक शेतकऱ्याला आता अनिवार्य आहे. यासाठी अर्जंट सूचना देखील जारी करण्यामध्ये आले आहेत. तर मग आपण सर्वात पहिल्यांदी आणि लवकरात लवकर ते नियम जाणून घेऊया, कारण की नियम अतिशय महत्त्वाचे आहे. बघा शेतकऱ्यांनी बँकेमध्ये जाऊन आपली महत्त्वाची 4 कामे येत्या 3 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण करून घ्यावी असा आदेश बँकांना देण्यामध्ये आला आहे. कारण बघा 15 दिवसानंतर होणारी सखोल चौकशी तुमच्यासाठी धोक्याची ठरू शकते. बँकांना चौकशीचे पूर्ण आदेश असून 15 दिवसानंतर घराघरामध्ये जाऊन या 5 वस्तूची तपासणी केली जाणार आहे. बघा या 5 वस्तूंमध्ये कोणत्याही गोष्टीचा समावेश होतो आणि तुमची कर्जमाफी सुरक्षित कशी ठेवायची हे पाहणं आता प्रत्येक कर्जदार शेतकऱ्यासाठी आता जीवन मरणाचा प्रश्न देखील बनला आहे. बघा यापूर्वी तुम्हाला माहीत असेल अर्थसंकल्पाबाबत असलेल्या बघा अनेक शंका आता मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दूर झाल्या असल्या तरी नवीन नियमांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. तुमच्या कर्जमाफीसाठी कोणती 8 महत्त्वाची कागदपत्रे आता लागणार आहे याची यादी 15 दिवसानंतर पूर्णपणे तपासावी लागणार आहे. जर तुम्हाला तुमचे कर्ज पूर्णपणे माफ जर करून घ्यायचे असेल आणि खरी माहिती मिळवायची असेल तर ही सर्व प्रक्रिया समजून घेणं आता गरजेचं आहे, अन्यथा तुमचं फार मोठं नुकसानसुद्धा होऊ शकतं. हो शेतकरी बांधवांनो, सरकारचे हे नियम अतिशय कडक आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सरकारच्या माध्यमातून बँकांना आधीच हे आदेश दिले गेले आहे केवळ गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यालाच कर्जमाफी झाली पाहिजे याच हेतूने घराघरांमध्ये या 5 वस्तूची तपासणी करण्याचे आदेश देण्यामध्ये आले असून यात जवळपास 25 लाखांपेक्षाही अधिक शेतकरी आता अपात्र होण्याचे संकेत दिसत आहे. मग कोणत्या बँकाचे कर्ज माफ होईल, कोणत्या जिल्ह्यातील यादी सर्वात आधी येईल आणि कोणत्या तारखेला कर्ज थकीत असणे अनिवार्य बघा हे तुम्हाला माहीतच आहे. 30 सप्टेंबर 2025 ही तारीख या ठिकाणी सरकारने ठेवली आहे. बघा 2025 आणि 30 सप्टेंबर लक्षामध्ये ठेवा. या तारखेला तुमचं कर्ज थकीत असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार, अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही असं स्वतः सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं. या सर्व प्रश्नांची उत्तरे बघा तुम्हाला येत्या 15 दिवसानंतर आता स्पष्ट होईल, ज्यामुळे ही प्रतीक्षा आता अधिकच वाढली आहे. बघा तुम्हाला माहीत आहे JR सुद्धा निघलेला आहे, JR देखील काढलेला आहे, परंतु सध्या जे आंदोलन सुरू आहे यावर सरकारने सांगितलं 15 दिवसानंतर या ठिकाणी कडक अशा प्रकारे पुन्हा नियम लागू होणार आहे आणि त्यावरूनच कर्जमाफी करायची की नाही करायची आणि किती लाख रुपयांपर्यंत करायची आणि प्रोत्साहन भत्ता नेमकं किती मिळणार हे देखील आता तुम्हाला 15 दिवसानंतर कळणार आहे. परंतु लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाचे आहे हे 5 नियम. या जर 5 नियमामध्ये तुम्ही बसला नाही की तुम्हाला अपात्र यादीमध्ये टाकण्यामध्ये येणार आहे. बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेसाठी निधी मंजूर झाला असला तरी
पात्र शेतकरी या शब्दाचा अर्थ आता शेतकऱ्याला रडायला लावणार आहे. 99% शेतकऱ्याला अजून माहीतच नाही की ते या योजनेमध्ये पात्र आहे की अपात्र. बघा, जवळपास भरपूर शेतकरी अपात्र ठरणार आहे. यामुळेच मुख्यमंत्र्यांनी शंकाचे निरसन करण्यासाठी हे 5 निकष आता लावले आहे. अर्थसंकल्पातील घोषणा जरी 2 लाख रुपयांची असली तरी ती प्रत्यक्षात सवलत मिळवण्यासाठी तुम्हाला 5 अटी शर्तीची मोठी चाळणी ही पार करावी लागणार. बघा, ही चाळणी पार झाल्यावर त्या ठिकाणी तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघून घ्या, या 5 नियमांच्या चाळणीमध्ये जर तुम्ही बसला नाही तर तुमच्या हक्काची रक्कम एका क्षणामध्ये कापली जाणार आहे. बँकामध्ये जाऊन तुम्हाला काही महत्त्वाची कामे करावी लागणार. जर ती तुम्ही कामे नाही केली तर तुमचं नुकसानसुद्धा होईल. कर्जमाफीसाठी नेमकं कोण पात्र आहे आणि कोणते निकष लावले गेले यावर सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. बघा, तुम्हाला माहीत आहे, गावोगावी, चौकामध्ये आणि शहरांमध्ये सध्या कर्जमाफीचे आंदोलन सुरू आहे. परंतु सरकार त्याच्या निर्णयावर ठाम आहे. JRमध्ये थोडेसे चेंजेस होणार आहे. बघा, त्यासाठी सरकारने 5 नवीन नियम आता लावले आहे. 93 लाख पात्र शेतकऱ्यांमधून 25 लाख शेतकरी आता बाहेर काढण्याचं सरकारने काही मुद्दे सांगितले आहेत. त्यातील कर्जाचे स्वरूप पाहणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, कोणकोणत्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होईल आणि कोणत्या जाचक अटी आणि कोणते नियम सरकारने घातले नवीन ते आता पाहणं गरजेचं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघून घ्या, बरेच शेतकरी ट्रॅक्टर, गोठा किंवा घरासाठी कर्ज घेतात. मात्र मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलं आहे, केवळ पीक कर्ज असणाऱ्यांनाच शेतकऱ्यांना. बघा, जर तुमचं पीक कर्ज असेल तरच या ठिकाणी कदाचित तुम्हाला कर्जमाफी होईल. परंतु हे 5 नियम महत्त्वाचे. जर तुम्ही विहीर, पाईपलाईन किंवा इतर शेती कामासाठी टर्म लोन घेतलं असेल तर अशा प्रकारचे मुदत कर्ज माफ होणार की नाही हे अजून स्पष्टपणे सरकारने सांगितलं नाही. हे प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. यासोबत तुमच्या घरामध्ये कोणत्या 5 वस्तू नसाव्या यावर सरकारने देखील आता महत्त्वाचं काही या ठिकाणी सांगितलं आहे. बघा, की कोणत्या त्या वस्तू आहे जे की तुमच्या घरामध्ये नसायला पाहिजे. बघा, बँकेचा प्रकार देखील तुमच्या कर्जमाफीत मोठी अडचण ठरू शकतो. कारण तुमचे बँक जिल्हा बँक आहे की राष्ट्रीयकृत बँक आहे यावर सवलतीचे निकष बदलू देखील शकतात. बघा, या योजनेसाठी 30 सप्टेंबर 2025 ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. या तारखेपर्यंत ज्यांचं कर्ज थकीत आहे त्यांनाच माफी मिळणार. 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना नसून त्यांना केवळ 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. पण बघा, ते मिळवण्यासाठी देखील तुमच्या घरामध्ये बघा ह्या 5 अटीचे तुम्हाला पालन करावे लागणार आहे. आता बघा, सरकारी नियमानुसार कुटुंबामध्ये कोणताही व्यक्ती, लक्षात ठेवा, सरकारचे नियम तुमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये बघा कोणताही एखादा व्यक्ती टॅक्स भरणारा नसावा किंवा पोलीस दलामध्ये, मिलिटरी दलामध्ये लागलेला नसावा. जो व्यक्ती इन्कम टॅक्स भरतो तो या ठिकाणी गरीब नाही असं सरकार मानलं जात आहे. त्यामुळे या ठिकाणी तुमच्या घरामध्ये नोकरीला लागेला किंवा जिल्हा परिषदचा सदस्य कोणताही व्यक्ती नसावा असं सरकारचं म्हणणं आहे. शेती व्यतिरिक्त इतर उत्पन्न बँक खात्यावर दिसल्यास नाव तातडीने यादीतून कापले सुद्धा जाईल. 7-12 क्षेत्राची मर्यादा 2 हेक्टर असावी असं सुद्धा सरकारने सांगितलं. 2 हेक्टरपेक्षा जास्त शेत असेल तरी पण अडचण येणार आहे असे सरकारने नमूद केलं आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांना केवळ प्रोत्साहन दिले जाईल. मात्र थकीत कर्जदारांची यादी बघा आता या ठिकाणी 15 दिवसानंतर स्पष्ट करण्यामध्ये येणार आहे, ज्यामध्ये जिल्ह्यांनुसार या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफी भेटणार आहे. परंतु बघा, महत्त्वाचे हे 5 नियम जाणून घेणं आता प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचं आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर यांसारख्या जिल्ह्यांना प्राधान्य सर्वात अगोदर देण्यामध्ये येणार. येथील निधी वाटप 5 दिवसानंतर योगाने होण्याचे संकेत दिसून येत आहेत. तर मग सरकारचे नियम लक्षामध्ये घ्या. यासाठी आधार कार्ड आणि ओरिजिनल फार्मर ID कार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे. बघा,
या ठिकाणी अर्ध्या सोडून दिलेल्या अर्जामुळे लाभ नाकारला जाऊ शकतो. 30 सप्टेंबर 2025 ची तारीख विसरूच नका, कारण या तारखेच्या थकीत कर्जावर तुमची कर्जमाफी अवलंबून आहे. 7/12 वरील नाव आणि आधार कार्डवरील नाव बघा, यामध्ये एक जरी अक्षर चुकला तरी देखील या ठिकाणी कर्जमाफीमधून तुमचं नाव वगळण्यामध्ये येऊ शकते. बघा, आता सर्वात महत्त्वाचे नियम तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. तर मग बघा शेतकरी बांधवांनो, शेवटी तुमच्या घरामधील 4 चाकी गाडी किंवा 10 एकरपेक्षा जमीन नसावी. बघा, जर तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी असेल, आता त्यामध्ये ट्रॅक्टरसुद्धा येत आहे. जर तुमच्या घरामध्ये ट्रॅक्टर असेल तरी पण या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार नाही. तुमच्या या ठिकाणी शेती जवळपास 10 एकरपेक्षा वरती असेल तरी पण तुम्हाला लाभ मिळणार नाही, असं सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे. बघा, हे शेतकरी श्रीमंत शेतकऱ्याच्या श्रेणीमध्ये जाण्याचे लक्षण मानले जाईल. अशा धनदांडग्या शेतकऱ्याला यामधून बाहेर काढलं जात आहे. महागड्या वस्तू श्रीमंत शेतकरी यांना वगळून केवळ गरिबांनाच लाभ देणे सरकारचा उद्देश आहे. तुम्ही अगदी बरोबर ऐकता. 15 दिवसानंतर होणारी चौकशी गांभीर्याने घ्या. तुमचे बँक खाते आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण त्वरित तपासून घ्या, जेणेकरून 5 दिवसानंतर तुमची कर्जमाफीचे निश्चित या ठिकाणी होणार आहे. लक्षामध्ये ठेवा. बघा, तुमच्या घरामध्ये जर ट्रॅक्टर जरी असेल तरी पण या ठिकाणी तुम्हाला अडचण येणार आहे, कारण की सरकारने 4 चाकी गाड्यांची अट या ठिकाणी लावली आहे. बघा, कर्जमाफीचे नियम अतिशय कडक आहे. नियम जाणून घेणं शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, सरकारने हे 5 नियम या ठिकाणी घातले आहेत. ते नियम तुम्हाला माहीतच झाले आहे. त्या नियमामध्ये तुम्ही जर बसत असाल तर या ठिकाणी कसलीच हरकत नाही. तर मग अशा प्रकारे शेतकऱ्याला कर्जमाफी मिळत आहे. आणि शेतकरी बांधवांनो, अशाच प्रकारे कर्जमाफीविषयी नवनवीन अपडेट्स तुम्हाला पुढे देखील बघायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.